मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग खड्डेमुक्त करण्यासाठी मांडण्यात आलेला 164 कोटी आणि 94 लाख रुपयांचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत नामंजूर करण्यात आला। जुन्या कंत्राटदारांना दिलेला हमी कालावधी अजूनही सुरू असताना नवं कंत्राट काढण्याची गरज काय असा प्रश्न करून सर्वपक्षीय नगरसेवकांकडून त्या प्रस्तावाला विरोध करण्यात आला। मायक्रो सरफेसिंग तंत्रज्ञानाचा वापर केल्यास रस्ता 2 तासात वाहतुकीसाठी पुन्हा खुला होईल अशी भूमिका प्रशासनाने मांडली होती, पण भाजप नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी स्थायी समितीच्या बैठकीत घेतलेल्या आक्षेपानंतर हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला। तिवाना यांनी पूर्व द्रुतगती महामार्गावर करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करून सखोल चौकशीचीही मागणी केली। ईस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या खड्डे बुजवण्याचा एक कॉन्ट्रॅक्ट आला होता आणि त्याचा मी विरोध केला आहे। एक मोठा स्कॅम DLP असून पण हे परत फक्त स्कॅमसाठी, आणि सर्वात मोठी गोष्ट की 15 तारखेला सर्व मुंबईमध्ये कन्स्ट्रक्शन करणं किंवा खड्डे करणं हे काम थांबणार आहे, तरी पण हे कॉन्ट्रॅक्टर काय 10 दिवसात काही 15-60 कोटीचं काम करू शकतील काय? तर हे माझा आणि आमच्या सर्व सदस्यांचा विरोध आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।